आसियानमध्ये गवसलेलं रत्न आणि आकाशाने भारताला दिलेलं कन्यारत्न. द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स अर्थात आसियान संघटनेचे नाव भारतासाठी नवीन नाही. आशियातील दक्षिण-पूर्व देशांनी एकत्रित येऊन ही संघटना स्थापन केली आहे. अर्थातच आपल्या भारत देशाचा या चळवळीत मोठा वाटा आहे. थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार, सिंगापूर, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई, लाओ, पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी बहुधा 18 देश आसियानमध्ये सामील आहेत. जगात इतर जागतिक महासत्ता असताना आणि त्या त्यांचे प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या असताना त्यांच्या तुलनेने लहान असणाऱ्या देशांच्या स्वतःच्या काही समस्या असतात. त्या सोडवण्यासाठी या लहान देशांनी एकत्रित येणे गरजेचे होते. या सर्व 18 देशांच्या पायदळ सैन्याचा एक मोठा प्रशिक्षण आणि संयुक्त सराव 2016 मध्ये पुण्यात पार पडला. त्यापैकी 17 देशांच्या सैन्याचे नेतृत्व पुरुष करीत होते. मात्र भारतीय सैन्य तुकडीचे नेतृत्व होते सोफिया कुरेशी या कणखर तरुणीकडे. होय, या त्याच मेजर सोफिया कुरेशी मॅडम. तुम्ही आज भारताने पाकिस्तानी अतिरेकी प्रशिक्षण केंद्रावर चढवलेल्या हवाई हल्ल्याचे मीडिया ब्रीफिंग करताना पाहिलेल्या सैन्याधिकारी. भारतीय सैन्याच्या दळणवळण विभागात सिग्नल कॉर्प्समध्ये या एक अतिशय आदरणीय अधिकारी म्हणून गणल्या जातात. दळणवळण संदर्भातील कामात त्या वाकबगार असून अतिरेकी विरोधी कारवायात आघाडीवर असतात. आसियानसारख्या मोठ्या सैन्य संमेलनात भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी म्हणून त्यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे. त्यावेळी मेजर जनरल पदावर असलेले व पुढे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या सर्वोच्च पदावर पोहोचलेले दिवंगत बिपिन रावत साहेब यांनी सोफिया यांच्याबद्दल बोलताना त्या अंगभूत नेतृत्व गुण आणि कौशल्याच्या जोरावरच या सन्मानास पात्र ठरल्या आहेत असे गौरवोद्गार काढले. हे लक्षणीय आणि सोफिया यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारे आहे. गुजरातमध्ये वडोदरा येथे 1981 या वर्षी जन्मलेल्या सोफिया या मायक्रोबायोलॉजी विषयात पदवीधर आहेत. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय सैन्याचे संस्कार लहानपणापासूनच होत गेले. त्यांनी 1999 मध्ये OTA चेन्नई येथून भारतीय सेनेत प्रवेश मिळवला. 2001 मध्ये ऑपरेशन पराक्रममध्ये त्या पंजाब येथे कर्तव्यावर होत्या. त्यांचे यजमानही मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये कार्यरत आहेत. सोफिया यांनी UN पीस कीपिंग फोर्समध्ये आणि पुढे काँगो या युद्धग्रस्त देशात अनेक वर्षे सेवा बजावली असून त्यांना मिलिटरी निगोसिएशन्स आणि सेवा कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. आजच्या ब्रीफिंगमध्ये सहभागी झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या व्योमिका नावाचा अर्थच मुळी आकाशकन्या असा आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच हवाई दलात कारकीर्द घडवण्याचा चंग मनाशी बांधला होता आणि हा हट्ट खराही करून दाखवला. भारतीय हवाई दलात एक अत्यंत धैर्यवान, कुशल हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांचे नाव सन्मानपूर्वक घेतले जाते. चीता आणि चेतक नावांची अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स त्या लीलया उडवतात. 2500 तासांपेक्षा जास्त उड्डाणे त्यांनी यशस्वी केली असून काही वर्षापूर्वी अरुणाचल प्रदेशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी अत्यंत खराब हवामानात एकही अपघात होऊ न देता संकटग्रस्त लोकांची सुटका करण्यात यश मिळवले होते. व्योमिका सिंग यांनी 21,650 फूट उंचीवर असणाऱ्या माउंट मनिरंग शिखरावर यशस्वी चढाईसुद्धा करून दाखवली आहे. 2004 मध्ये हवाई दलात प्रवेश मिळवलेल्या व्योमिका मॅडम 2017 मध्ये विंग कमांडर बनल्या. या दोघींनी आज जे केलं तो इतिहास आहे. यांना ब्रीफिंगची जबाबदारी भारतीय सैन्य आणि राजकीय नेतृत्व यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. सुवासिनी महिलांचे सौभाग्य कुंकू पुसणाऱ्या नेबळट देशाला या आरशात काही दिसेल ही अपेक्षा. इंडिया इज प्राऊड ऑफ यू बोथ, मेजर सोफिया मॅडम अँड विंग कमांडर व्योमिका सिंग मॅडम. जय हिंद. तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.